खरं तर ते 2 मिनिट माझ्या डोळ्यासमोर अंधारच आला आणि मला पहिलं माझ्या आई-वडिलांचा चेहरा आठवला. कारण ही जी प्रिलिम्स आहे, ही माझ्यासाठी खूप खास आहे. ह्या अटेम्प्टच्या वेळी प्रिलिम्स ज्यावेळेस होती, माझे वडील आय-सी-यूमध्ये ॲडमिट होते. भावाचा फोन आला, की वडिलांना ॲडमिट केलं आहे. वडिलांच्या किडन्या फेल झालेल्या होत्या. मला असं वाटतं, की माझ्या त्या अंध दिव्यांग विद्यार्थ्यांचा मला आशीर्वाद लागला आणि मी त्यांच्यासाठी जे अहोरात्र तिथं काम करत होतो, त्यांचं प्लॅनिंग करून घेणं किंवा एक्झिक्यूट करून घेणं, अमोल लंके यांच्या गाईडन्समध्ये, त्याचंच कुठेतरी मला ते फळ मिळालं. मला तर रिझल्ट आल्यानंतर माझ्या सगळ्या विद्यार्थ्यांनी मिठी मारली. तिथं सगळ्या माझ्यापेक्षा तेच जास्त नाचत होते. कारण त्यांचा शिक्षक सिलेक्ट झाला होता, त्यामुळे त्यांचा एक कॉन्फिडन्स भयानक पद्धतीने वाढला. वेगळाच आनंद त्यांना होता. 2004 साली आम्ही गाव सोडलं होतं. 2026 आहे. तसं मी अभ्यासाला सुरुवात 17 पासून जरी केली असेल, तरी मला असं वाटतं मी 22 वर्ष झाले या क्षणाची वाट पाहतो. मला असं वाटतं, की मी माझ्या आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन तोच आहे. ते आयुष्य सुंदर आहे, त्याला आपण आणखी सुंदर बनवू. मग ते कसं सुंदर बनवायचं? तर या संघर्षाला म्हणजे संघर्ष न मानता तो आयुष्याचा भाग मानायचा, लढायचं आणि जिंकायचं. जर परीक्षेत अपयश आलं असतं तर काय करायचं याची तयारी केली होती? मला असं वाटतं, की तो नकारात्मक दृष्टिकोन काही निगेटिव्ह ज्या काही आपल्याला अनुभव येतात त्यामुळे होतो. पण एकदमच प्रत्येक नाण्याला 2 बाजू असतात. कधी-कधी पोलिसांना थोडंसं स्ट्रिक्ट राहावं लागतं. बेस्ट क्वालिटीचं शिक्षण घ्या बाहेर जाऊन आणि त्याचा वापर इकडे येऊन करा. तिथून जा, पद काढा आणि इथं विद्यार्थ्यांना तुम्ही गाईड करा. टेक्नॉलॉजी वाईट नाही आहे, बिलकुल नाही आहे. टेक्नॉलॉजीचा वापर आपण कसा करतो ते त्यावर डिपेंड. मग सोशल मीडिया थ्रू तुम्ही क्राऊड फंडिंग करू शकता, अवेअरनेस जनरेट करू शकता आणि त्याचं व्यसनही लागू शकतं. मला असं वाटतं, की अपयश हा यशाचा फार मोठा भाग आहे आणि जर अपयश आलं नाही तर आपल्याला यशाचा आनंद घेताच येणार नाही. तुमचं स्वप्न आहे ना, ते तुम्हाला पूर्ण करायचं आहे. तुम्हाला पूर्ण अधिकार दिला आहे संविधानाने ते स्वप्न पूर्ण करण्याचा. टीका टिप्पणी करण्याकडे दुर्लक्ष करा. लोक येणार, तुम्हाला बोलणार, तुमची टांग खेचणार, त्यांना खेचू द्या. तुमचं काम पुढं चाललं आहे. असं म्हणतात कि अगर किसी चीज को पूरी शिद्दत से चाहो तो पूरी कायनात उसे मिलाने में जुड़ जाती है. असंच काहीसं जे माझ्यासोबत गेस्ट आहेत त्यांच्यासोबत घडलं आहे. त्यांचा परिचय करून देतो. नुकतीच UPSCच्या परीक्षेचा निकाल लागला आहे आणि त्यामध्ये 561वी रँक मिळवत नगरमधील बापूसाहेब गायकवाड यांनी यशाला गवसणी घातलेली आहे. त्यांची रँक पाहता ते IPS होतील असं सध्या चित्र दिसतंय. तेच बापूसाहेब गायकवाड माझ्यासोबत आहेत. त्यांची काय कहाणी आहे, कसा संघर्ष आहे, कसा अभ्यास केला, हे सर्व जाणून घेणार आहे. तुमचं लेट्सअप मराठीमध्ये खूप खूप स्वागत आणि खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. पहिलाच प्रश्न, जेव्हा PDF डाउनलोड केली, नाव दिसलं, रँक दिसली, तेव्हा काय भावना होत्या? 6 तारखेला रिझल्ट येणार असं समजलं. अगोदरच 4 दिवस अगोदरच निकालाचे वारे व्हायला सुरुवात झाली होती तसं पाहायला गेलं तर. मी त्यावेळेस दिल्लीच्या मनोबलमध्ये होतो. मी तिथे जॉब करतो. दिव्यांग मुलांसाठी मी काम करतो तिथे. तर दुपारी 2:20 हा वेळ होता. मला चांगलं आठवतं. आणि PDF मध्ये नाव सर्च करायला किती वेळ लागतो ह्याची प्रॅक्टिस मी 2-3 दिवस अगोदरच केली होती, की आणि माझं नाव बापूसाहेब जरी असलं तरी मी BAPU असं टाकून सर्च केलं होतं. तर थोडं नाव युनिक आहे, बापूसाहेब वेगळं थोडंसं आहे आणि त्यामुळे कुणाच्या म्हणजे तसं नाव सापडत नाही. मला हार्डली 2 ते 3 सेकंद लागत होते नाव सर्च करायला. मी मेन्सच्या लिस्टमध्ये मी चेक करून पाहिलं होतं माझं. तर ज्यावेळेस फायनल लिस्ट आली, मुलांचा इंग्लिशचा क्लास चालू होता, दिव्यांग मुलांचा, आणि आम्ही तिथे जिन्यामध्येच उभे होतो. एका टेलिग्राम चॅनलवर लिंक आली आणि त्या लिंकवर क्लिक केलं. त्यावेळेस भयानक म्हणजे एक म्हणतात ना, की दडपण आणि त्या 2 सेकंद मला समजतच नव्हतं, की आता काय करू. माझे हात थरथर कापत होते. लिंकवर क्लिक करताना केल्यानंतर असे हात थरथर कापायला सुरुवात झाली आणि मनात आत्मविश्वास तर होता. पण सगळ्यांना माहिती आहे, की रिझल्ट हा एक अशी गोष्ट आहे ना, की त्या दिवशी मग कुणी रँक 1 जरी असेल तरी त्याला माहिती नसतं, की आपण रँक 1 आहोत किंवा आपण लिस्टमध्ये आहोत की नाही. आणि मागच्या वर्षीचा अनुभव होता. मागच्या वर्षी पण इंटरव्ह्यू मी दिलेला होता. माझं सिलेक्शन नव्हतं झालेलं मागच्या वर्षी. तर त्यामुळे एक होतं, की आता काय होतंय. PDF डाउनलोड झाली आणि माझा मित्र अमोल, जो तिथे अकॅडमिक हेड आहे, तो पण माझ्या शेजारी उभा होता. तर त्याला कल्पनाच नाही, की मी काय करतोय मोबाईलमध्ये. आणि आम्ही ॲक्च्युली सकाळपासून दोघंजण रिझल्टची वाट पाहत होतो.
जशी PDF मध्ये मी सर्चमध्ये माझं नाव पाहिलं आणि ती रँक मला दिसली, मी जोरात ओरडलो आणि अमोलला त्या अनावधानाने मी आमल्या म्हटलो, कारण तो माझा मित्र पण आहे. तर विसरून गेलो की तो माझा तिथं बॉस आहे किंवा हेड आहे आणि मी त्याला मिठी मारली. 2 मिनिट आम्हाला दोघांना काहीच सुचत नव्हतं. आम्ही दोघंही एकमेकांच्या गळ्यात पडून रडत होतो आणि ते आपोआपच अश्रू आले डोळ्यात आणि पूर्ण त्या मागच्या 8 ते 10 वर्षांचा संघर्ष, ह्या परीक्षांसाठी केलेली तयारी, ती कुठेतरी म्हणजे स्टॉप झाली होती आणि असं वाटत होतं की नाही बस आता जे पाहिजे होतं ते आता आपल्याला मिळालं आहे. काय आठवलं बरं नेमकं स्पेसिफिक काय आठवतं? त्या खूप पहिल्या 2 मिनिटामध्ये काय काय आठवलं फ्लॅशबॅकमध्ये जाऊन? खूप साऱ्या गोष्टी म्हणजे खरं तर ते 2 मिनिट माझ्या डोळ्यासमोर अंधारच आला आणि मला पहिलं माझ्या आई-वडिलांचा चेहरा आठवला. कारण ही जी प्रिलिम्स आहे ही माझ्यासाठी खूप खास आहे. म्हणजे हा जो अटेम्प्ट होता खूप खास होता. हा एकतर पहिली गोष्ट माझा शेवटचा अटेम्प्ट होता. मी ज्यावेळेस हमदर्द स्टडी सर्कलमध्ये होतो आणि ह्या अटेम्प्टच्या वेळी प्रिलिम्स ज्यावेळेस होती, माझे वडील ICUमध्ये ॲडमिट होते. भावाचा फोन आला की वडिलांना ॲडमिट केलं आहे. वडिलांच्या किडन्या फेल झालेल्या होत्या आणि वडिलांची एक किडनी 20% फक्त वर्किंग आहे. आत्तासुद्धा ते त्यावरच आहेत. बरं. मला असं वाटलं की आता आपलं जग संपलं आता सगळं. आता काय होणार माहिती नाही. आमच्या मॅडम होत्या तिथे. मॅडम म्हटल्या, "नाही, तुला घरी जायला पाहिजे" म्हणे. "हे परीक्षा वगैरे काही नाही आहे." आणि मी क्षणाचाही विचार नाही केला. माझं सेंटर पुणे होतं. मी बॅग भरली आणि मी तसाच तसा पुण्याला आलो. वडील ICUमध्ये होते आणि तसं डायरेक्टली घरी न जाता डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये आलो मी. वडिलांना भेटलो, त्यांना पाहिलं, त्यांना त्यांच्यापाशी बसलो. ज्यावेळेस डॉक्टर आले, मग ते जेवण वगैरे आलं वडिलांसाठी. मग वडिलांना आपल्या हाताने खाऊ घातलं आणि वडिलांना सांगितलं, की "तुम्ही स्वतःला थोडंसं हेल्दी ठेवा. तुम्हाला काही होणार नाही. माझी परीक्षा 8 दिवसावर आलेली आहे. ही परीक्षा मी काढणार. तुम्हाला ते माझं सक्सेस पाहिजे." आणि म्हणतात ना, की नियतीच्या हातात जर असेल ना, तर सगळ्या गोष्टी शक्य होतात. वडील त्या संकटातून त्या बाहेर पडले लिटरली. म्हणजे 1 आठवड्यानंतर वडिलांना आम्ही सुखरूपपणे घरी घेऊन गेलो. डॉक्टरांनी खूप म्हणजे चांगला इलाज केला त्यांच्यावर. अजूनही त्यांना खूप गोळ्या चालू आहेत, औषधं चालू आहेत. डायलिसिस करायची की नाही करायचं हा प्रश्न होता. पण आम्हाला असं वाटलं, की वडिलांचं वय 79, डायलिसिस केलं तर त्यांना त्या नरक यातना होतील आणि खूप डेंजरस होईल. मग डॉक्टरांनी सांगितलं, की नको, कारण त्यांना ऑलरेडी त्यांचं अँजिओप्लास्टी पण झालेली आहे, डायबिटीस आहे किंवा हार्ट अटॅक पण येऊन गेलेला आहे. तर खूप सारे आजार वडिलांना असल्यामुळे मग आम्ही ठरवलं, की नाही, त्यांना शारीरिक त्रास कुठलाही द्यायचा नाही. जे काय आहे ते त्यांच्यासोबत चांगला वेळ घालवायचा. आणि मी त्या मानसिकतेतच माझी प्रिलिम्स दिली. मनात असं होतं की झालं तर ठीक, नाही झालं तरी ठीक, काय अडचण नाही. मनोबलमध्ये मानसिक माझं तयारी केली होती. मानसिक तयारी मी केली होती. मनोबलमधल्या विद्यार्थ्यांना मी शिकवत होतो. आणि माझा भाऊ मला सोडवायला आला होता पेपरच्या दिवशी. तर त्या दिवशी पण एकदम निश्चिंत होऊन पेपरला गेलो. पुण्यातच माझं सेंटर होतं. आणि मी प्रिलिम्स दिली. प्रिलिम्स देऊन बाहेर आलो. भावाला सांगितलं की मला माहिती नाही पेपर कसा गेला काय, आपण नंतर पाहू म्हटलं. बघू, आजचा दिवस CSAT पण होईल त्यावेळेस पाहू. पेपर झाला, आम्ही घरी आलो आणि मी आन्सर कीने चेक केलं. बऱ्याचशा क्लासेसच्या आन्सर की येतात त्यावेळेस. UPSC आन्सर की लगेचच पब्लिश करत नाही MPSC सारखं. मला माझ्या आत्तापर्यंतच्या अटेम्प्टमधले सगळ्यात हायेस्ट स्कोर ह्या अटेम्प्टला आहे प्रिलिम्समध्ये. शेवटच्या. हां, म्हणजे हा चमत्कारच होता माझ्यासाठी. आणि मी निर्धास्तपणे, बिनधास्तपणे पण ही कुठंतरी पेपर असं दिला. दडपण होतं, की आता हे नाही, शेवटचाच दडपण अटेम्प्ट नव्हतं. आहे. मला असं वाटत होतं की जे व्हायचं ते होईल. आता बिनधास्त. बिनधास्त देऊ. आणि दडपण जर घेतलं असतं तर कदाचित मग नसतं झालं. आणि प्रिलिम झाली. वडिलांना त्याच दिवशी सांगितलं की मला खूप चांगले मार्क येत आहेत. कारण रिझल्ट पण 10-12 दिवसानंतर लागतो. पण आपल्याला कळतं की आपल्याला CSATला किती मार्क येत आहेत किंवा GSला किती येत आहेत. कट ऑफचा एक अंदाज आलेला असतो आपल्याला. वडिलांना सांगितलं की आता श्वास रोखून ठेवायचा. काही घाबरायचं नाही. मी जाऊन येतो 2-3 महिन्यातच दिल्लीला आणि पेपर देऊन येतो. माझं सेंटर दिल्लीचं होतं आणि लकीली माझं सेंटर UPSC भवनच आलं. बरं. ढोलपूर हाऊस. मागच्या वर्षी ते सेंटर होतं आणि UPSCमध्ये जाण्याची संधी मिळाली. तिथंच मी मेन्स लिहिली. वडिलांना आईला फोन करून, भावाला फोन करून त्या सगळ्या गोष्टी आम्ही शेअर केल्या आणि म्हटलं बिनधास्त दिली पेपर. दिव्यांग मुलांसाठी मग काम करत राहिलो, त्यांना शिकवत राहिलो. डिसेंबरमध्ये रिझल्ट आला. मेन्स पण क्वालिफाय झालो होतो मी. आणि माझा इंटरव्ह्यू होता जानेवारीमध्ये इंटरव्ह्यू होता. मागच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये झाला होता. आणि इंटरव्ह्यूला जाताना सुद्धा एकदम बिनधास्त गेलो. कुठल्याही प्रकारचं दडपण नव्हतं. मनोबलमध्ये आमच्या दिव्यांग विद्यार्थ्यांशी रोज इंटरॅक्शन चालू होतं माझं. त्यांना म्हणजे शिकवत होतो. मुलांचं मनोबलमध्ये जाता जाता स्वतःचं स्वतःचं मनोबल. मनोबल वाढवून घेतलं मी आणि मी खुश होतो. मी खूप आनंदी होतो त्यावेळेस, की वडील त्या आजारातून बरे झाले होते आणि मला मेन्स लिहायला भेटली होती किंवा मला पुन्हा एकदा इंटरव्ह्यू कॉल आला होता आणि पुन्हा मला एक संधी मिळाली होती स्वतःला सिद्ध करण्याची. मला असं वाटतं, की माझ्या त्या अंध दिव्यांग विद्यार्थ्यांचा मला आशीर्वाद लागला आणि मी त्यांच्यासाठी जे अहोरात्र तिथं काम करत होतो, त्यांचं प्लॅनिंग करून घेणं किंवा एक्झिक्यूट करून घेणं, अमोल लंके यांच्या गाईडन्समध्ये. त्याचंच कुठेतरी मला ते फळ मिळालं आणि माझा इंटरव्ह्यू पण खूप छान झाला.
खूप छान मार्क मला इंटरव्ह्यूला आले. आणि ह्या सगळे गोष्टी इंटरव्ह्यू म्हटलं कुठला चॅलेंजिंग प्रश्न? इंटरव्ह्यूमध्ये चॅलेंजिंग प्रश्न मला म्हणजे खरं सांगायला आनंद वाटेल मला, की ह्या वर्षीचा इंटरव्ह्यू मला असं वाटतं, की खूप छान झाला. कुठल्याही प्रकारचे प्रश्न मला असे आउट ऑफ द बॉक्स आले नाहीत. डॅफ म्हणतात डिटेल ॲप्लिकेशन फॉर्म. तो आपल्याला UPSCला भरून द्यावा लागतो इंटरव्ह्यू कॉल आल्यानंतर. त्यामध्ये आपली सगळी माहिती असते. आपण कुठे जॉब केला, आपलं शिक्षण काय, आपल्या आई-वडिलांबद्दलची सगळी माहिती त्यामध्ये असते, आपल्या हॉबीज. तर मी L&Tमध्ये काम केलेलं आहे 5 वर्ष. त्यानंतर मी ट्रेकिंग करतो. महाराष्ट्रातले खूप चांगले चांगले गड-किल्ले आम्ही सर केलेत. कळसुबाई गडावर सुद्धा आम्ही 4 ते 5 वेळा ट्रेक केला आहे आणि त्या गडावर मागच्या 10-12 वर्षांपूर्वी आमची मैत्रीण आहे स्वप्नाली आणि विवेक यांचं लग्न आम्ही तिथं लावलेलं होतं. तर मला तोच प्रश्न त्यांनी विचारला, की तुमचा आवडता ट्रेक कुठला किंवा त्याच्या काही आठवणी आहेत का? तर तो किस्सा मी सांगितला. तर तिथं एक प्रकारचं एक लाफ्टर आणि एक लाईट मोमेंट क्रिएट झाला आणि तिथं मग इंटरव्ह्यू खुलला माझा. माझ्या पर्सनॅलिटीवर त्यांनी खूप चांगल्या पॉझिटिव्ह कमेंट केल्या. मला अहिल्यानगरबद्दल विचारलं. आर्मी ज्या एस्टॅब्लिशमेंट आहेत अहमदनगरमध्ये आणि कॅव्हलरी टँक म्युझियम आहे, VRDE आहे, त्याबद्दल मला माहिती विचारली. माझ्या अनुभवाबद्दल त्यांनी खूप सारे प्रश्न मला L&Tबद्दल विचारले किंवा मी मनोबलमध्ये जे दिव्यांग विद्यार्थ्यांसोबत काम करतोय, त्याबद्दल विचारलं, की मुलं तुम्हाला काय प्रश्न विचारतात, ते कसे अभ्यास करतात, कशी रिव्हिजन करतात. एक अंध मुलाला, विद्यार्थ्याला दिसत नाही, मग तो अभ्यास कसा करतो. मग त्या गोष्टी मी तळमळतेने त्यांना सांगितल्या कारण म्हणजे मी ते की काम माहिती करतोय. होते चांगल्या प्रकारे. आणि मी ते कामच करतोय ना, मला त्यासाठी वेगळी तयारी करायची गरजच नाही पडली. मग त्यामुळे ती माझी पर्सनॅलिटीची खरी-खुरी पर्सनॅलिटी ते त्यांनी तिथे टेस्ट केली. बरोबर. आणि त्यामुळेच कदाचित चांगले मार्क मला आले. 195 मार्क मला इंटरव्ह्यूला पडले. बरं. आणि 195 म्हणजे वन ऑफ द हायेस्ट मार्क समजले जातात UPSCमध्ये. आणि ह्या सगळ्या गोष्टींचं जे चित्रफितच माझ्या डोळ्यासमोर घुमत होती. आणि ज्यावेळेस रिझल्ट आला मी बाहेर गेलो, गेटच्या बाहेर गेलो. मला तर रिझल्ट आल्यानंतर माझ्या सगळ्या विद्यार्थ्यांनी मिठी मारली. तिथं सगळ्या माझ्यापेक्षा तेच जास्त नाचत होते. कारण त्यांचा शिक्षक सिलेक्ट झाला होता त्यामुळे त्यांचा एक कॉन्फिडन्स भयानक पद्धतीने वाढला होता. वेगळाच आनंद होता. वेगळाच आनंद त्यांना होता. आणि त्यावेळेस मला ते त्यांचा आनंद पाहून मग मला असं वाटलं, की नाही मी आयुष्यात खरंच काहीतरी पुण्याचं काम केलंय. की तुम्ही आता म्हणाले की अनेक डोंगर, कळस तुम्ही सर केलेत. UPSCचा पण डोंगर तुम्ही सर केला. आई-वडिलांच्या काय रिएक्शन होत्या? आईला ज्यावेळेस फोन केला रिझल्ट आल्यानंतर आणि आईचा फोनच लागला नाही. वडिलांना कॉल केला, त्यांचाही फोन लागला नाही. भावाला फोन केला. भावाचा नेटवर्कच्या बाहेर होता, त्याचा पण आवाज तुटत होता. म्हटलं व्हिडिओ कॉल कर मला. भावाने मला व्हिडिओ कॉल केला. मी जसं भावाला पाहिलं, मी रडायला सुरुवात केली. भाऊ तिकडून रडतोय, मी इकडून रडतोय. आणि तो एक असा इमोशनल मोमेंट होता. आणि भावाला म्हटलं, "अरे बाकीचे लोक कुठे आहेत?" म्हटलं, "त्यांना दाखव." म्हणजे सगळे रडतात. म्हणजे 10 मिनिट आम्ही फक्त रडत होतो आणि एकमेकांना पाहत होतो फक्त. माझा कंठ दाटून आलेला होता. माझ्या तोंडातून एक शब्द बाहेर पडत नव्हता. आणि माझी बहीण, माझे मेहुणे, आमचे दाजी, अशोक लाट, म्हणजे सगळे लकीली घरीच होते त्यावेळेस आणि सगळे रडत होते. म्हणजे सगळ्यांना ते एक स्वप्नवत वाटत होतं, की एक सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा कुठेतरी एवढी जिद्द ठेवतोय आणि सगळे त्याला सांगतात, की होईल की नाही होईल, पण त्याने ते करून दाखवलं आणि शेवटी तो विजय आई-वडिलांचा झाला. त्यांनी दिलेल्या पाठबळाचा झाला. आईने जी धुणी-भांडी केली किंवा जे आम्हाला काम करून शिकवलं, लोकांचं जे राहिलेलं जेवण आणायची ती आई वगैरे, ते मला असं वाटतं, की त्या सगळ्या गोष्टींचा विजय म्हणजे आईचा विजय होता, वडिलांचा विजय होता, माझ्या भावाच्या कष्टाला मिळालेलं फळ होतं, दाजींच्या कष्टाला मिळालेलं फळ होतं, मला असं वाटतं त्यावेळी. बापूसाहेब तुम्ही खऱ्या-खुऱ्या आयुष्यातील हिरो आहेत. किती दिवस वाट पाहिली या क्षणाची? 2004 साली आम्ही गाव सोडलं होतं. 2026 आहे. तसं मी अभ्यासाला सुरुवात 17 पासून जरी केली असेल, तरी मला असं वाटतं मी 22 वर्ष झाले या क्षणाची वाट पाहतोय. कारण ते स्वप्न शाळेत असताना होतं. पण आयुष्याचा संघर्ष असा होता, की स्वप्न पाहायची मुभा नव्हती आम्हाला. आम्हाला पोटाची खळगी भरायची होती आणि वडील ट्रक ड्रायव्हर होते माझे. गावाकडे आम्हाला शेती नाही किंवा स्वतःची जमीन नाही, काही नाही. आणि आमचं घरसुद्धा पूर्ण आता ज्या घरात आम्ही राहत होतो, ते सुद्धा आता आमचं राहिलेलं नाही. तर ज्यावेळेस आम्ही गाव सोडलं, आई शेतात खुरपायचं काम करायची, खुरपणीचं काम करायची. आणि ₹35 रोज होता त्यावेळेस, मला आठवतंय चांगलं. मी 8वीत होतो तेव्हापासून मी मंडपाच्या कामाला जायचं, तुम्ही पण केटरिंगच्या केली कामाला कामं? जायचं. मी ते कामं करायचो. ₹50 मिळायचे रोज त्यातून जेवण मिळायचं वगैरे. तर ते काम वगैरे करायचो उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये. उन्हाळ्यात आपल्या गावाकडे लग्न होतात, लग्नसराई उन्हाळ्याची असते. मग केटरिंगची कामं आम्ही करायचो. गावातच केटरर्स होते आमचे काळे म्हणून, तर त्यांच्या थ्रू आम्ही जायचो कामाला. नगरला ज्यावेळेस आम्ही शिफ्ट झालो, तर साविडीमध्ये आम्ही राहिलो. साविडी गाव म्हणून एक एरिया आहे. तिथं राहिलो आम्ही.
आई दोन्ही भांड्याचे काम करायची आणि नेमकं त्याच वेळेस वडिलांना हार्ट अटॅक वगैरे आलेला होता, पॅरालिसिस होता. तर वडिलांचं सुद्धा ड्रायव्हिंगचं काम म्हणजे सुटलं होतं. तर आई दोन्ही भांड्याचं काम करायची 2-4 घरांमध्ये तिथे आणि रात्री येताना मग ते उरलेलं जेवण वगैरे घेऊन यायची 11 वाजता. आम्ही तोपर्यंत बाप-लेक तिघं वाट दारात पाहायची. बसायचो, वाट पाहायचो आणि आई आली की मग आमचा डबा, मग ते आम्ही जेवायचो. मग दुसऱ्या दिवसाचा परत एकदा आम्ही त्यावेळेस म्हणजे म्हणजे खरंच असं सांगूशी वाटतं की आम्ही फक्त एक वेळ जेवण करायचो रात्रीचं आणि तोच डबा, इतकी उरलेलं जेवण. बिकट परिस्थिती. बिकट परिस्थिती. ते 2 वर्ष होते. मला असं वाटतं की त्या 2 वर्षात खूप काही शिकलो मी. म्हणजे मला त्या 2 वर्षांनी एवढं स्ट्राँग बनवलं, एवढं मजबूत बनवलं मला, माझ्या भावाला. माझ्या आई-वडिलांनी म्हणजे खूप पाठबळ दिलं त्यावेळेस, की आणि त्यावेळेस खरं तर 2 गोष्टी माझ्यासमोर होत्या. हं, हं. एकतर शिक्षण घेऊन माझ्या आई-वडिलाचं धुणं भांडं बंद करायचं. त्यांना त्यातून बाहेर काढायचं दरिद्रीतून आणि त्यांना चांगल्या ठिकाणी घेऊन जायचं किंवा कुठलं तरी साधं छोटं काम करायचं, रिक्षा चालवायची, पंक्चरचं दुकान सुरू करायचं आणि आपलं आयुष्य असंच हे करायचं. तुमचे वडील तुम्ही बोलले की ड्रायव्हर आहेत. ड्रायव्हरचा मुलगा म्हणलं की ड्रायव्हर म्हणून, वडील म्हणून अनेक रस्ते सांगतात आणि ते रस्ते पाठ होतात मुलांच्या. पण UPSCचा रस्ता कोणी सांगितला? माझे वडील मी म्हणजे मला खरोखर आज विषय निघाला म्हणून मला सांगावंसं वाटतं, की माझे वडील श्री रतनरावजी गायकवाड हे शांतिकुमारजी फिरोदिया यांच्या गाडीवर ड्रायव्हर होते. शांतिकुमारजी फिरोदिया हे नगरमधले खूप मोठं प्रशस्त व्यक्ती आणि एक सामाजिक जाणीव असलेला तो माणूस होता. आमचं पूर्ण परिवार, गायकवाड परिवार, माझे चुलते, चुलत भाऊ सगळे त्यांच्याकडे ड्रायव्हर होते आणि वडील त्यांच्या ट्रकवर काम करायचे. मला अजूनही आमच्या वडील जी गाडी चालवायची ती ट्रकचा नंबरसुद्धा आठवतो. बरं. MS16B1045 ह्या आमच्या वडिलांच्या गाडीचा ट्रकचा नंबर होता आणि त्या अगोदर 6715 तो ट्रकचा नंबर होता. म्हणजे एवढं माझ्या वडिलांची एवढी अटॅचमेंट होती त्या ट्रकसोबत, की आज आम्ही ज्या 1-2 गाड्या आमच्याकडे आहेत, त्यांचा नंबरसुद्धा आम्ही 6715च ठेवलेला आहे. बरं. हां, माझ्या टू व्हीलरचा नंबर 6715च आहे. अ, तर त्यावेळेस काय होतं सर, की अभ्यास करायचा. शाळेत असताना मी हुशार होतो थोडासा, म्हणजे मी, माझा भाऊ आम्हाला चांगले मार्क पडायचे. हं, हं. तर वडील फिरोद्यांकडे जायचे वह्या पुस्तकांसाठी बरं. आणि आम्हाला वह्या पुस्तकं प्रोव्हाइड करण्याचं काम हे फिरोद्यांनी नगरमध्ये. केलं. शांतिकुमारजी फिरोद्यांचे सुपुत्र नरेंद्र भैया, आम्ही त्यांना नरेंद्र भैयाच म्हणतो. हं, हं. तर त्यांनी सुद्धा खूप आम्हाला त्यावेळेस मदत केली. नगरला असताना रजनीगंधा रेसिडेन्सी नावाची त्यांची साईट सुरू झाली. वडिलांचं तुम्हाला सांगितलं त्यावेळेस पॅरालिसिस होतं. त्यावेळेस मग घरून बसून असायचे. मग शांतिकुमारजींनी कोणाला तरी घरी पाठवलं किंवा फोन केलेला होता वडिलांना, की "तू ये इकडं. घरी बसतोय तर इथं बस साईटवर. मग तिथं आपल्याला देखरेख करायची आहे फक्त." आणि लकीली माझं गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकला ॲडमिशन झालं होतं. हं, हं. रजनीगंधाच्याच पाठीमागं गव्हर्नमेंट कॉलेज होतं. पॉलिटेक्निकचं कॉलेज होतं. तिथं माझं डिप्लोमाला मी ॲडमिशन घेतलं. कारण माझ्या मित्राने मला सजेशन दिलं होतं, की "तू पॉलिटेक्निकला डिप्लोमा कर, तुला नोकरी मिळेल." हं, हं. नोकरी मिळेल ही गोष्ट कानात होती फक्त, की काही जरी झालं 7-8 हजार मिळू दे, काही मिळू दे, नोकरी मिळवायची. नोकरी मिळवायची. आईचं धुणं भांडं पहिलं बंद करायचं. आई मेसमध्ये सुद्धा काम करायची माझी. बरं. तिथं एक मेस होती. मग तिथं काम करायचे दिवसभर. स्वयंपाक करायची, धुणे उरलेले ते भांडे वगैरे धुवायचे. आम्ही जायचो तिथं. मी रेसिडेन्शियल 11वी-12वीला होतो. मी पायी जायचो तिथून सावेडीतून रेसिडेन्शियलला. तर आईला माहिती आहे की पोरगं सकाळपासून जेवलेलं नाही. तर मग जातानाच ती मेस होती एक पत्र्याच्या शेडमध्ये. तर मग मी जायचो तिथं आईपाशी. मग स्वयंपाक खोलीत जाऊन बसायचो. मग आई माझ्यासाठी तिथं गरम-गरम एक चपाती, चहा करून द्यायची आणि चहा चपाती खायची तिथं आणि मग परत कॉलेजकडे जायचं. म्हणजे हा प्रवास होता. कंप्लेंट नव्हती कुठलं आणि म्हणजे मला खरंच असं त्या परिस्थितीची कंप्लेंट पण करायचं नाही. मला असं मी नेहमी शिकत आलो आणि त्यावेळेसच मला असं वाटतं की नाना पाटेकरचा एक पिक्चर आला होता. त्याच्यामध्ये त्यांचा डायलॉग आहे की आयुष्य खूप सुंदर आहे आणि त्याला मी अजून सुंदर बनवणार. हं, हं. पक पक पकाक नावाचा पिक्चर हं, होता हं, हं. आणि त्यात नाना पाटेकरांचा तो डायलॉग आहे. 2004-06ची गोष्ट आहे ती. तर मला तो डायलॉग खूप आवडला होता हं. आणि मला असं वाटतं की माझ्या आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन तोच आहे. ते आयुष्य सुंदर आहे. त्याला आपण आणखी सुंदर बनवू. मग ते कसं सुंदर बनवायचं? तर या संघर्षाला म्हणजे संघर्ष न मानता तो आयुष्याचा भाग मानायचं, लढायचं आणि जिंकायचं. हारलो तरी त्यातून काहीतरी शिकू. हं, हं. 11वी-12वी अशीच काढली, डिप्लोमा झाला आणि आमच्या गावामध्ये थोडंफार स्पर्धा परीक्षांबद्दल एवढं मार्गदर्शन नव्हतं. फक्त माहिती होतं की क्लास 1 ऑफिसर असतं काहीतरी वगैरे. हं, हं. L&Tला ज्यावेळेस गेलो, हं. L&Tला मला काही ग्रुप भेटले. तिथं आम्ही ट्रेकिंग करायची आवड मला लागली. तर तिथं आम्ही सामाजिक प्रश्नांवर डिबेट करायचो. L&T सारख्या मोठ्या कंपनीमध्ये गेल्यानंतर थोडेसे मला चांगल्या लोकांमध्ये राहायची संधी मिळाली आणि मग आम्ही NGOजमध्ये जायचो, वृद्धाश्रम, अनाथाश्रममध्ये जायचो. दर संडेला मी श्रमदान करायचो. मग तिथं ह्या डिबेट व्हायच्या आमच्या, की हे एज्युकेशनचे प्रश्न असतील किंवा हेल्थचे प्रश्न असतील.
आणि मी खूप तळमळीने बोलायचो, कारण मी स्वतः त्या स्लम एरियामध्ये राहिलोय. मला माहिती आहे काय अडचणी असतात, ओपन काय असतं, रस्त्याने ज्यावेळेस गाडी जाते, आमच्या भगिनी अशा पाठीमागे त्या बसलेल्या असायच्या तिकडं. संघर्ष त्यांची माहीत किती होता. डिग्निटी त्यांची टेकला लागलेली होती. तुम्ही विचार करा की त्यांचा डायरेक्टली अस्तित्वाचा प्रश्न नव्हता तो. मग ते मी तिथं मांडायचं होतं, त्यात माझी मैत्रीण होती स्वप्नाली. मग तिने सांगितलं मला की तू एवढं तळमळतेने बोलतोय, मग तू UPSC का नाही करत? UPSC केअर अधिकारी हो आणि बदलून दाखव हे सगळं. बरं. मग UPSC बद्दल माहिती काढायला पुन्हा सुरुवात केली की सिलेबस काय असतो, कसं काय. आणि मग तो स्पार्क पडला, जो विझून पडला, म्हणजे तो होता पहिला, पण तो विझून गेला होता आयुष्य जगण्याच्या. स्वप्नाली, थँक्यू, तुम्ही एक देशाला IPS दिलाय. आणि तिथून मग खरी तर सुरुवात झाली. आणि लकीली असं झालं की आमचं भावाचं आणि माझं टीमवर्क आहे. मी 2009ला जॉबला सुरुवात केली. त्या अगोदर मी बजाज ऑटोमध्ये सुद्धा 3 महिने काम केलं. भाऊ माझा अनिरुद्ध गायकवाड, धाकटा भाऊ, त्याचं DEDला ॲडमिशन लागलं नगरमध्ये. आणि त्याने DED केलं, बँकिंगची पण परीक्षा दिली आणि DEDमध्ये त्याने केंद्रीय विद्यालयाची परीक्षा दिली. तर 2009 ते 2014 मी जॉब केला आणि त्याला शिकवलं. ज्यावेळेस त्याला नोकरी मिळाली, त्याने मला फोन केला की आता तुझा नंबर, जॉब सोड, उरलेलं शिक्षण पूर्ण कर, कारण डिप्लोमावर आपल्याला चालणार नाही, आपल्याला ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन पण करावं लागेल. आणि स्पर्धा परीक्षा करायची असेल तर आपल्याला ग्रॅज्युएशन मिनिमम लागतं, डिप्लोमावर आपण नाही देऊ शकत परीक्षा कुठली. मग जॉब सोडून मग मी मुक्त विद्यापीठातून मी कुठलंही कॉलेज केलेलं नाही. माझं शिक्षण हे मराठी मीडियममध्ये आहे. मी कॉलेज केलेलं नाही, कुठल्याही मोठमोठ्या इंटरनॅशनल कॉलेजेसच्या माझ्याकडे डिग्र्या नाही आहेत. प्राथमिक शिक्षण आणि माध्यमिक शिक्षण माझं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेची शाळा, बरं. माध्यमिक शिक्षण श्री नृसिंह विद्यालय चास 10वी मराठी मीडियम, 11वी-12वी रेसिडेन्शियल ज्युनियर कॉलेज, डिप्लोमा पॉलिटेक्निक, हे माझं संस्थेत किंवा वर्गात घेतलेलं शिक्षण इथपर्यंतच. बरं. त्यानंतर BA मुक्त विद्यापीठ यशवंतराव चव्हाण आणि MA मुक्त विद्यापीठ इंदिरा गांधी IGNOU. बरं. MA पॉलिटिकल सायन्स. UGC नेट पण मी क्वालिफाय केली. सगळा अभ्यास हा सेल्फ स्टडीचा आहे माझा. बरं. मग तुमच्या घरात कोणी असं कोणी अधिकारी किंवा UPSC केलेलं असं कोणी? आमच्या पूर्ण खानदानीत 10वी पास झालेला मी पहिला व्यक्ती आहे. अरे बापरे. आणि काही रेकॉर्ड जे झाले, 10वीचं रेकॉर्ड झालं, किंवा मी पहिला व्यक्ती जो ड्रायव्हर नाही झालो. बरं. म्हणजे आमच्या खानदानीत सगळे ड्रायव्हर आहेत. बरं. तर वडील ज्यावेळेस गाडी घेऊन यायचे, तर आम्हाला स्ट्रिक्ट वॉर्निंग होती, मला आणि माझ्या भावाला, की त्या गाडीच्या आसपास जरी दिसले अशा फटके दिले म्हणायचे. तर मग त्या भीतीने आम्ही त्या गाडीच्या जवळ स्वतः जात नव्हतो. वडिलांना भीती होती की हे गाडीच्या जवळ आले, यांना आवड लागली, झाले ड्रायव्हर, तर काय करायचं. बरं. म्हणजे त्यांना जाणीवपूर्वक तुम्हाला जाणीवपूर्वक त्यांनी आम्हाला ठेवायचं त्या गाडीच्या शेजारी येऊ दिलं नाही. आणि वडील आमची खूप परीक्षा घ्यायचे लहानपणी. म्हणजे तुम्ही दंगल मूवी जर पाहिली असेल तर जसं त्या गीता बबिताचे वडील होते, सकाळीच 5ला उठवायचे, आमचे वडील 5लाच उठवायचे, आम्हाला रनिंग करायला लावायचे. आणि अभ्यास म्हणजे त्यांचं असं होतं की क्रिकेट खेळू द्यायचे आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी, पण त्यांची एक इच्छा होती की तुम्ही अभ्यास पण करा. म्हणजे कुठंतरी हे त्यांचं क्रेडिट आहे की त्यांनी आमच्या हातामध्ये पुस्तकं दिली आणि त्याच्यासाठी फिरोदिया साहेबांनी सहकार्य केलं. मला ते विचारायचं होतं की आज तुमच्यासोबत अनेक जण आहेत, अनेक जण येतील, मात्र त्या संघर्षाच्या काळात खरंच त्यांचा उल्लेख करावासा वाटतो की हे खरंच मदतीचे हात होते म्हणून तुम्ही इथपर्यंत पोहोचू शकलात. मला खरंच वाटतं ना की ह्या बाबतीत मी फार लकी माणूस आहे आणि फार श्रीमंत माणूस आहे. कसे? की मला माझ्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर खूप चांगले लोक मिळाले, खूप म्हणजे खूपच चांगले. आणि हे प्रत्येकाच्या आयुष्यात असतात लोक, फक्त त्या लोकांना कोणी रिकग्नाइज करत नाही. आणि मी गावापासूनच जर सुरुवात केली तर गावातीलच माझे जे काही मित्र होते, मी 10वीचा जो अभ्यास आहे अजय पठारे आणि प्रकाश कारले यांच्या घरी राहून केला. तिथे असताना राहुल आमले माझा मित्र होता, प्रदीप घुंगर्डे, सागर वाळुंज आणि आदिनाथ काळे हे माझे मित्र होते. त्यातल्या 2 मित्रांचा मला नक्की उल्लेख करावासा वाटतो. गणेश कारले नावाचा माझा मित्र होता आणि आहे तो अजूनही, आणि तो शेवटपर्यंत राहणार. तो आता एका पतसंस्थेत शिपाई म्हणून काम करतो. बरं. पण तो मनाने किती श्रीमंत आहे तो मला त्याच्या सांगितलेल्या किस्स्यावरून कळेल. गावात आमचं असं होतं की 2:30 वाजता जेवणाची सुट्टी व्हायची शाळेत असताना, आणि मी घरी यायचो, तोंड धुवायचो आणि परत जायचो. आणि त्याने पाहिलं, आम्ही एका बेंचवर बसायचो ॲक्च्युली, तर त्याने पाहिलं की हा रोज लवकर येतोय. तर एक दिवस त्याने माझा पाठलाग केला आणि त्याने पाहिलं हा जेवतच नाही दुपारी, कारण घरात अडचणी होत्या. हो हो. त्याने मला खूप झापलं त्यावेळेस. म्हटलं का आम्ही मित्र नाहीत का म्हटलं तुझे. त्या दिवसानंतर गणेशने रोज येताना 2 डबे घेऊन यायचा आणि मला त्याने वर्षभर 10वीचा वर्ग असू द्या, 9वीपासून 9वीत झालेला किस्सा आहे, 9वी-10वीला 2 वर्ष त्या पोराने त्याच्या घरून डबे आणले गणेशने. आणि मला 2 वर्ष मी गणेशच्या डब्यात जेवण केलेलं आहे. म्हणजे हा गणेश आणि प्रमोद रासकर, पेट्रोल पंपावर काम करणारा माझा मित्र,
ज्यावेळेस मी डिप्लोमाला होतो मला फी भरायची होती सेकंड इयरची आणि ₹500 फी होती. माझ्याकडे नव्हते पैसे ॲक्च्युली. आणि त्याला समजली ती गोष्ट. तो चासमधल्याच एका पेट्रोल पंपावर कामाला होता. पेट्रोल भरायचं काम करणारा माझा मित्र. हम्म. तो स्वतः काम सोडून ₹500 घेऊन माझ्याकडे आला. फी भर म्हटलं, तुझं वर्ष व्हायला जायला नको. ह्यांच्यासारखे मित्र, बाकीच्या मित्रांचे पण मी नावं घेतले, ते सगळे मित्र. आदिनाथ काळे, प्रशांत कसबे, वेळोवेळी मला पाठिंबा देणारे हे माझ्या गावातले मित्र. कधी असं लहानपणी वाटलं होतं की आपण IPS किंवा पोलीस अधिकारी होऊ किंवा काय व्हावं, असं लहान मुलं शाळेत बोलत असतात. तर तुमच्या मनामध्ये काही किंवा असे काही प्रसंग की तेव्हा तुम्ही असं सांगितलं की येस मला हे व्हायला आवडेल? वर्गाचा मॉनिटर होतो मी. कारण मी शाळेत असताना अभ्यासात हुशार होतो. बस एवढीच एक क्वालिटी होती माझ्यात, बरं. की मी खूप अभ्यास करायचो. खूप मस्ती पण करायचो. गावातल्या प्रत्येक उत्सवामध्ये आमचा सहभाग असायचा. आमची सगळी मित्रमंडळी. मी पाठीमागं बसायचो वर्गात. मी कधीच पुढं बसलेलो नाही आहे. हे सगळ्या मित्रांमध्ये बसायचो. हे सगळे माझे मित्र जे सांगितले ते अभ्यासात ॲव्हरेज होते सगळे. आणि मी त्यांच्यात पहिला नंबर घेऊन यायचो. म्हणजे माझ्या सगळ्या वर्गामध्ये. तर म्हणजे ते असताना कुठेतरी असं वाटत होतं की काहीतरी चांगलं करू, कुठेतरी म्हणजे शिक्षक होऊ किंवा म्हणजे वकील होता येईल किंवा त्यावेळेस असं गायडन्स नव्हतं ना. ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांचा अजूनही तोच प्रॉब्लेम आहे, गायडन्स नसतो. त्यामुळे त्यावेळेस IAS IPS हा कल्पनाच आपल्याला माहिती नव्हती. 2006 साली जे SP वगैरे खूप पॉप्युलर झाले त्यावेळेसचे, त्यामुळं कदाचित थोडंफार अवेअरनेस आली. SP काहीतरी असतं, कलेक्टर काहीतरी असतं, पण ते कसं व्हायचं ते त्यावेळेस नव्हतं माहिती. झालो तर काहीतरी वकील होऊ, डॉक्टर होऊ किंवा शिक्षक होऊ एवढंच माहिती होतं. बरं, आता हे शेवटच्या अटेम्प्टमध्ये तुम्हाला यश मिळालं, तर दडपण तर 100% असणार, ते तुम्ही घेतलं नाही, तुम्ही क्लिअर केलंय. जर परीक्षेत अपयश आलं असतं तर काय करायचं याची तयारी केली होती? परीक्षेत अपयश मागच्या वर्षीपर्यंत येत होतं ना, त्यावेळेस खूप मी ह्या परीक्षेशी अटॅच झालेलो होतो म्हणून दुःख व्हायचं. पण ज्यावेळेस मी मनोबल जॉईन केलं आणि ज्यावेळेस मी या विद्यार्थ्यांना शिकवायला सुरुवात केली, माझ्यातला शिक्षक बाहेर आला. माझा धाकटा भाऊ ऑलरेडी शिक्षक आहे. 8 ते 9 वर्ष झाले तो शिकवतोय आणि प्रत्येक वर्षी त्याला एक्सलंटचा रिमार्क मिळतोय, अवॉर्ड मिळतोय. तर तो मला म्हणायचा, की "तू माझ्यापेक्षा चांगला शिक्षक आहेस." कारण मी त्याला काही गोष्टी ज्यावेळेस समजावून सांगायचो माझ्या मित्रांना, तर त्याने तो स्पार्क ओळखला होता. अमोल लंकेने माझ्यातला स्पार्क ओळखला होता. आणि ज्यावेळेस मी तिथं काम करायला लागलो, मला ते मानसिक समाधान मिळायला लागलं, की मी अशा विद्यार्थ्यांसाठी काम करतोय, की म्हणजे आपण म्हणतो ना, की "जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोच साधू ओळखावा देव ते त्याची जाणावं." ह्या साध्या प्रार्थना वाचून किंवा ऐकून आम्ही मोठे झालेलो आहेत गावाकडची पोरं. ती मी राहतो ना त्याच्याकडे. तर मग मी त्या विद्यार्थ्यांसाठी ज्यावेळेस काम करायला लागलो ना, तर मला ते आपोआपच आतून ते समाधान मिळायला लागलं. ते एक शांत झोप यायला लागली मला. कारण ते विद्यार्थी मला कॉम्प्लिमेंट द्यायचे, की "सर आप बहुत अच्छा पढ़ाते हो." की कारण मी दिल्लीत असल्यामुळे ते सगळे नॉर्थ इंडियन आणि बाकीचे साऊथचे पण काही मुलं आहेत. हिंदीमध्ये आपल्याला कम्युनिकेट करायचं आहे त्यांच्यासोबत. आणि तिथं मग मला असं वाटलं, की नाही, झालं जरी माझं UPSC झालं नाही, तर मी त्याच्यापेक्षा बेस्ट काहीतरी करू शकतो. माझ्यातले एक शिक्षक मी जागा केला. मी UGC नेट पण क्वालिफाय झालो होतो आणि मग मी त्यांना शिकवायला सुरुवात केली. त्यांचे प्लॅनिंग असतील आणि दुसरी प्रॅक्टिकल एक गोष्ट अशी, की जसं भारत सरकारने सुद्धा प्रतिभा सेतू नावाचं एक पोर्टल सुरू केलं, की ज्याच्या थ्रू जे मुलं UPSCच्या इंटरव्ह्यूपर्यंत पोहोचतात आणि पण फायनल यादीमध्ये येत नाहीत. तर त्या 1700-1800 मुलांसाठी त्यांची जी माहिती आहे, त्यांचं जे डॉक्युमेंट्स असतील ते भारत सरकारच्या PSUs किंवा वेगवेगळ्या डिपार्टमेंटसोबत शेअर केलं जातं. फॉर एक्झाम्पल स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडियामध्ये असिस्टंट डायरेक्टर असेल किंवा डिस्ट्रिक्ट युथ ऑफिसर असेल किंवा स्किल डेव्हलपमेंटमध्ये काही काउन्सिलरचा जॉब असेल, तर असे जॉब ते प्रोव्हाइड करायला लागले. मग कुठेतरी असं होतं की चला जाऊ दे, जॉब कुठं ना कुठे 1-2 वर्षात मिळूनच जाईल. पण सोबतच मानसिक समाधान, एक डिटॅचमेंट आली, की एक्झाम आहे, गेल्या एक्झामसारखं ट्रीट करू. आयुष्य खूप सुंदर आहे. आणखी खूप साऱ्या संधी आपल्याला आयुष्यात चांगलं करायला मिळणार आहेत. आणि मी पाहत होतो, की माझ्या दिव्यांग विद्यार्थ्यांचं समाधान मला मिळत होतं, की मी त्यांच्यासाठी चांगलं काम करतोय. त्यामुळं ठीक आहे म्हटलं. जसं UPSCच्या धर्तीवर हे मुलांसाठी असं प्रोव्हिजन केलं, तर तुम्हाला वाटतं का की MPSCने सुद्धा असं? नक्कीच, नक्कीच. मला खूप स्ट्राँगली ते वाटतं, की MPSCमध्ये सुद्धा आपले खूप सारे बंधू-भगिनी वेगवेगळ्या परीक्षांची तयारी करतात. PSI, STI असिस्टंट्स असतील किंवा राज्यसेवा असेल आणि ते इंटरव्ह्यूपर्यंत पोहोचतात. अर्ध्या एका मार्काने ते राहून जातात. मला असं वाटतं, की ह्या सगळ्या विद्यार्थ्यांची जी मेहनत आहे, त्याचं रिकग्निशन त्याला कुठेतरी मिळणं फार गरजेचं आहे. मग सरकारने कुठेतरी त्यांना त्या लेव्हलचा जॉब देणं गरजेचं आहे. ॲटलिस्ट त्यांना ते रिकग्नाइज करणं गरजेचं आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटने जसं आता UPSCच्या धर्तीवर एक बदल घडला आहे. MPSC आता पूर्ण UPSC सारखी झालेली आहे. सिलेबस सेम टू सेम झालेला आहे. पूर्ण वर्णनात्मक आता प्रिलिम्स सुद्धा सेम आहे, CSAT क्वालिफाईंग आहे, मेन्स सुद्धा डिस्क्रिप्टिव्ह सेम टू सेम. मग तो UPSCचा पॅटर्न जर इकडे राबवला प्रतिभा सेतूसारखा, तर मला असं वाटतं की हजारो लाखो विद्यार्थ्यांचा फायदा याच्यामध्ये नक्कीच होईल आणि विद्यार्थ्यांना एक आशा मिळेल
मिळेल यातून, की आपण जर तयारी करतोय तर कुठं ना कुठं काही ना काही चांगलं आपल्या पदरी पडू शकतं. UPSC करत असताना अनेकांच्या मनात एक पद असतं. अनेकांचा प्रेफरन्स हा IASलाच असतो. मात्र काहींना IPS पण व्हायचं असतं. हो. तुमच्या डोक्यात काय असं होतं? सुरुवातीला IPS बद्दल अट्रॅक्शन होतं माझं. हं. वर्दीबद्दल. वर्दीबद्दल अट्रॅक्शन सगळ्यांनाच असतं ते. कारण कॉलेजला असताना, शाळेला असताना मी ते पाहिले होते भाषणं वगैरे काय ऐकले होते. त्यामुळं कदाचित असेल. पण ज्यावेळेस अभ्यासाला सुरुवात केली, मग त्यावेळेस प्रॅक्टिकली विचार करायला सुरुवात केली. त्यावेळेस कळालं की प्रत्येक जी सर्व्हिस आहे, तिचं एक वेगळं मेरिट आहे. म्हणजे प्रत्येक सर्व्हिसेसचा एक वेगळा रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि ती युनिक आहे. मग तुम्ही IAS व्हा किंवा IPS व्हा किंवा IRS व्हा किंवा डेप्युटी कलेक्टर व्हा किंवा DYSP व्हा, काहीही व्हा. बरोबर. किंवा PSI व्हा. प्रत्येक सर्व्हिसचा एक वेगळा जबाबदारी असते आणि त्याला ती पार पाडावी लागते. त्यामुळे ते सुरुवातीचं जो होतं ते ज्यावेळेस काहीच माहिती नव्हतं, अभ्यास नव्हता. पण अभ्यास करायला लागल्यानंतर ही सगळी क्लॅरिटी आली. मग त्यावेळेस मग फर्स्ट प्रेफरन्स IASला दिला, सेकंड IPSला दिला किंवा त्या पद्धतीने मग प्रेफरन्स देऊनच मग तयारीला सुरुवात पहिला केली. IPS कोणाला बघितलं तुम्ही? माझ्या ग्रुपमधला म्हणजे माझ्या फ्रेंड सर्कलमधला डिप्लोमाचाच माझा एक मित्र ज्याच्या सोबत बसून आम्ही बेंच शेअर केली. त्याचं आडनाव सुद्धा गायकवाड, वैभव गायकवाड. बरं. तो आमच्या सर्कलमध्ये माझ्या सगळ्यात जवळचा माणूस जो ह्या पदावर गेला IPS. 2017 साली 551 रँक त्याची होती आणि आता तो तेलंगणामध्ये आहे. सध्या तो DCP अँटी नार्कोटिक्स म्हणून काम करतोय. 2 जिल्ह्यांचं SP पद त्याचं भूषवून झालंय. तर तो माझा सगळ्यात जवळचा मित्र आणि पहिला IPS झाला मी एकदम असं जवळून पाहिलं. त्यानंतर महेश भागवत सरांशी माझा कॉन्टॅक्ट वाढला. भागवत सर आमचे गुरु आहेत ॲक्च्युली. इंटरव्ह्यूमध्ये आम्हाला खूप गायडन्स करतात. तर भागवत सरांनी सुद्धा त्यांच्या ऑफिसला बोलवून ते ऑफिस कसं असतं ते सगळं दाखवलेलं आहे आम्हाला हैदराबादमध्ये. रचकोंडाचे कमिशनर ज्यावेळेस भागवत सर होते आणि आत्तासुद्धा ते टचमध्ये असतात, फोन करतात, वेळोवेळी मोटिवेशन करत असतात. तर मग ह्या लोकांसोबत आम्ही राहून तो म्हणजे इंटरॅक्शन केलेलं आहे. एक IPS अधिकारी म्हणून एक दुसऱ्या कुठल्या IPS अधिकाऱ्याला फॉलो करायला आवडेल? कुणाची कार्यपद्धती आवडते? खूप सारे IPS अधिकारी ह्या भारतामध्ये होऊन गेले ज्यांनी समाजात वेगवेगळ्या पद्धतीने बदल घडवून आणला. जसं राकेश मारे असतील किंवा जुलिओ रुबेरो आहेत. कंटेम्पररी काळामध्ये महेश भागवत सर आहेत की त्यांना इंटरनॅशनल लेवलचे अवॉर्ड मिळालेले आहेत. त्यांनी चाइल्ड रेस्क्यू किंवा ह्युमन ट्रॅफिकिंगमध्ये खूप चांगलं काम केलं आहे. माझा मित्र वैभव खूप छान काम करतोय. किंवा सध्या महाराष्ट्रात जर पाहिलं तर तेजस्विनी सातपुते मॅडम आहेत. खूप सारे असे अधिकारी आहेत. सध्या मी राकेश मारे यांचं पुस्तक पण वाचतोय. त्यांचं जे आता सध्या आपण पाहिलं तर पोलिसाकडे बघण्याचा दृष्टिकोन अनेकांचा नकारात्मक झालेला आहे. तुम्ही कसं पाहता पोलीस डिपार्टमेंटकडे? मला असं वाटतं की जो नकारात्मक दृष्टिकोन काही निगेटिव्ह ज्या काही आपल्याला अनुभव येतात त्यामुळे होतो. पण एकदमच प्रत्येक नाण्याला 2 बाजू असतात. कधी-कधी पोलिसांना थोडंसं स्ट्रिक्ट राहावं लागतं जर समाजातील गुन्हे वगैरे जर त्यांना कमी करायचे असतील तर. आणि मला असं वाटतं की खाकी वर्दीमध्ये सुद्धा एक माणूस दडलेला आहे. त्याच्यामध्ये माणुसकी आहे आणि तो दिवस-रात्र काम करतो. आपण जर पाहिलं की आपले जे कॉन्स्टेबल असतात त्यांना 24 तास काम करावं लागतं. हेल्थ असेल त्यांची किंवा म्हणजे त्यांना सण, सूद वगैरे काही नाही. त्यांना 24 तास काम करायचं आहे. ऊन, पाऊस, वारा काही असू द्या. त्यांची ड्युटी असते किंवा उच्च जे अधिकारी असतात त्यांच्यावर सुद्धा कामाचा फार प्रेशर असतो. मग मला असं वाटतं की आपण पोलिसांकडे एक पॉझिटिव्ह नजरेने पाहणं फार गरजेचं आहे. पोलीस हे मित्र आहेत तुमचे आणि ते समाजामध्ये म्हणजे परिवर्तन घडवून आणतात. जसं भागवत सरांनीच पोलीस मित्र नावाची संकल्पना राबवली. तेजस्विनी सातपुते मॅडमबद्दल आम्ही ऐकलेलं आहे खूप. त्यांनी पोलीस मित्र नावाची संकल्पना राबवली. गावागावांमध्ये जाऊन वगैरे. तर मला असं वाटतं की पोलिसिंग थ्रू सुद्धा खूप चांगल्या गोष्टी करता येतात. जसं की आजकाल काही पोलिसांनी पोलीस स्टेशन्सनी शाळा अडॉप्ट केलेल्या आहेत. वृक्षारोपणाचे काम करतात. स्वतः वैभव गायकवाड यांनी भारतातला सगळ्यात मोठा ब्लड डोनेशन कॅम्प आयोजित केला. एम्प्लॉयमेंट कॅम्प आयोजित केला. त्यामुळे मला असं वाटतं की ह्या पदावर बसून खूप चांगले कामं करता येतात. तुमचा कधी पोलिसांशी आमना-सामना झाला किंवा कधी पोलीस स्टेशनमध्ये जायचा योग आला? ह्या अगोदर नव्हता आला. पण आमच्या भावांचे जे आमचे धाकटे बंधू आहेत त्यांच्या मिसेस 2 वर्षापूर्वी त्यांचं लग्न झालं. तर त्या PSI आहेत. तर त्यांच्यामुळं आम्हाला योग आला पोलीस स्टेशनला जाण्याचा आणि खूप चांगलं इंटरॅक्शन माझं म्हणजे त्यांच्यासोबत झालं. एक वेगळा डायमेन्शन पोलिसांचं पाहायला मिळालं आणि वैभव IPS झाल्यापासून तर मग आणखीनच जवळ काही गोष्टी समजल्या की किती प्रेशर असतो कामाचा किंवा कशा पद्धतीने आपल्याला तो प्रेशर हँडल करायचा असतो आणि कधी-कधी तुम्हाला जो राग व्यक्त करायचा असतो तो का करायचा असतो, सॉफ्ट कधी व्हायचं असतं, ह्या सगळ्या गोष्टी जवळून पाहायला मिळाल्या. बरोबर. तुम्ही आता UPSCचा अभ्यास दिल्लीतच केला आहे. जसं की मुलांचं महाराष्ट्रातल्या असं एक म्हणणं असतं की MPSC करायची तर पुण्यात चला. अनेकांचा असा एक ओढा आहे की UPSC करायची तर दिल्लीला जावंच लागतं. खरंच दिल्लीला जावंच लागतं का? असा नियम नाही आहे की दिल्लीला जावंच लागतं.
पण दिल्लीला जायचे काही फायदे आहेत ते मी सांगू शकतो. हम्म. आता UPSC ही ऑल इंडिया लेवलची कॉम्पिटिशन आहे. बरोबर. जिथं भारतभरातील विद्यार्थी येतात, अभ्यास करतात, वेगवेगळ्या क्षेत्रातले असतात. IIT, IIM मधून पास झालेले विद्यार्थी तिथं असतात. महाराष्ट्रात ते कॉम्पिटिशन आपल्याला नाही मिळणार. ज्यावेळेस आपण दिल्लीला जातो त्यावेळेस त्या विद्यार्थ्यांच्या खांद्याला खांदा लावून आपण अभ्यास करू शकतो. ते काय अभ्यास करतात, त्यांची पद्धत कशी आहे. तुम्ही जर लिस्ट काढली आणि तुम्ही जर टॉपचे 200 पोरं जर पाहिले तर ते चांगल्या चांगल्या इन्स्टिट्यूटमधून शिकलेले आहेत. तुम्हाला मुक्त विद्यापीठातून शिकलेले क्वचितच बोटावर मोजणे इतके सापडते. मग आपण मुक्त विद्यापीठ आणि तिकडं IIT, IIMची कॉम्पिटिशन कशी होणार ती इथं राहून? बॅलन्स नाही होणार. बॅलन्स होणार नाही ना. मग त्यांना जर टफ फाईट द्यायची आहे तुम्हाला, त्यांना जर इक्वली कॉम्पीट करायचं आहे, मग मला असं वाटतं की ती लेवल प्लेइंग फील्ड असणं फार गरजेचं आहे. आणि पुण्यापेक्षा कमी खर्चात सुद्धा दिल्लीला राहता येतं. त्याचे काही मेकॅनिझम्स आहेत ना. काय? दिल्लीमध्ये खूप सारे हॉस्टेल्स आहेत. जामिया हमदर्द आहे, हमदर्द स्टडी सर्कल आहे, जामिया मिलिया आहे. त्यांच्या दरवर्षी एंट्रन्स होतात. संकल्प आहे, त्यांच्या एंट्रन्स थ्रू आपण तिथं राहू शकतो. हार्डली 6 ते 7 हजार रुपये फक्त महिन्याला खर्च येतो. तिथं ते राहणं, खाणं, लायब्ररी, टेस्टरी सगळं देतात. त्यानंतर महाराष्ट्र शासन बार्टी, महाज्योती, सारथी, RT ह्याच्या थ्रू स्कॉलरशिप देतं. मग मला म्हणजे हे सांगावंसं वाटतं की ह्याचा कुठलाही न्यूनगंड न बाळगता किंवा कुठलाही की नाही इथंच थांबू, असंच करू. हा जर मला एक साधा सरळ प्रश्न म्हणजे विचारावासा वाटतो की जर बाबासाहेबांनी असा विचार केला असता, नाही माझं सगळं शिक्षण मला भारतात राहूनच घ्यायचं, बेस्ट क्वालिटीचं शिक्षण घ्या बाहेर जाऊन आणि त्याचा वापर इकडे येऊन करा. तिथून जा, पद काढा आणि इथं विद्यार्थ्यांना तुम्ही गाईड करा. नक्कीच. त्या पद्धतीचं मार्गदर्शन तुम्हाला जर पुण्यात अवेलेबल करून देता आलं किंवा घरी राहून करता आलं. आणि आजकाल मला असं वाटतं की पॉडकास्ट असतील, YouTube आहे आणि बऱ्याचशा सोशल मीडियाच्या माध्यमातून ते सोपं झालंय. त्यातून आपण विद्यार्थ्यांना सांगू शकतो. आता 1 महिना झालाय रिझल्ट येऊन. एका महिन्यामध्ये मी कमीत कमी 10 ते 15 गायडन्स सेशन घेतले असतील. बरं. मी कॉलेजच्या विद्यार्थ्यांना जास्त भेटलोय आणि त्यांना सांगितलं की स्मार्टली अभ्यास कसा करायचा. बरं. मी तोच प्रश्न तुम्हाला विचारतो की स्मार्टली अभ्यास कसा करायचा आणि तुमचा काय फॉर्म्युला होता अभ्यासाचा? आता एक लक्षात घ्या की UPSC करताना काही पिलर्स आहेत. 4 पिलर्स आहेत UPSCचे. पिलर नंबर 1, आता तो MPSCला पण लागू होतो कारण सिलेबस सारखा झालेला आहे. पिलर नंबर 1 सांगण्या अगोदर एक उदाहरण देतो की आपल्याला पुण्यावरून दिल्लीला जायचं आहे. तर आपण एक कुठल्या तरी गाडीने जाणार आहेत. मग आपण सगळ्यात अगोदर काय करतो? आपण ती गाडी कुठल्या स्टेशनला लागणार आहे, त्या गाडीचा नंबर काय आहे, त्या गाडीसाठी काय तिकीट घ्यावं लागणार, तिथं सीट अवेलेबल आहे का, हे पाहतो. की आपण जाऊन कुठल्याही गाडीत बसतो, तिकीट काढतो आणि मग गाडी सुरू झाल्यानंतर बघतो ही कुठं चालली, नाही ना. सेम अप्लाइड टू एक्झाम. बरं. आपल्याला कुठल्याही परीक्षेची तयारी सुरू करताना त्याचा पिलर नंबर पहिला तो म्हणजे त्या परीक्षेचा सिलेबस. तो सिलेबस आपल्या स्वतःच्या अक्षरामध्ये लिहून आपल्या भिंतीवर चिटकून द्यायचा. बरं. MPSC आणि UPSCच्या मेन्सचा सिलेबस आता सेम आहे. 4 पेपर असतात, GS 1, 2, 3, 4. एसेचे 2 पेपर असतात, ऑप्शनलचे 2 पेपर असतात. म्हणजे पेपर 1 पण 2 सेक्शन असतात त्याच्याने, पार्ट 1 आणि पार्ट 2. आणि लँग्वेजचे पेपर क्वालिफाईंग असतात 300 मार्कांचे. तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुमचा सिलेबस हा तुमच्या फिंगर टिपवर पाहिजे, पाठच पाहिजे. म्हणजे तुमच्या रक्तात आणि धमन्यात तो सिलेबस फिरलेला भिनला पाहिजे. भिनला पाहिजे. तर तुम्हाला पुढचा प्रवास सोपा जाणार आहे. कसा? सेकंड पिलर फाउंडेशन. कुठलीही इमारत उभी करायची, त्याचा पाया मजबूत असेल तरी ती इमारत उभी राहणार आहे. मग कुठल्याही तयारीचा पाया आहे काय आहे की आपले स्टेट बोर्डाचे आणि NCERTचे पुस्तकं आपण वाचून त्या सिलेबसला समजून घेणं, त्याचा पाया भक्कम करणं. बरोबर. त्याच्यानंतरचा तिसरा पिलर म्हणजे त्याच्याशी लागणारे टेक्स्ट बुक. मग ते टेक्स्ट बुक कुठल्या सब्जेक्टसाठी कुठलं वापरायचं? GS 1साठी मग तुम्ही NCERTचे पुस्तकं किंवा तामिळनाडू बोर्ड असेल किंवा स्पेक्ट्रम आहे इतिहासासाठी, जॉग्रफीसाठी GC शिलाँग आणि NCERT आहे, सोसायटीसाठी काही टॉपरच्या नोट्स असतात, GS 2साठी लक्ष्मीकांत आहे, गव्हर्नन्ससाठी लक्ष्मीकांत आहे किंवा इंटरनॅशनल रिलेशन करंट अफेअर्समधून करायचं असतं, सोशल जस्टिस तुम्ही करंट अफेअर्समधून करायचं असतं. GS 3मध्ये जे 6 ते 7 टॉपिक्स आहेत, इकॉनॉमिक्स, ॲग्रिकल्चर, एन्व्हायरमेंट, डिझास्टर मॅनेजमेंट, इंटरनल सिक्युरिटी, सायन्स अँड टेक्नॉलॉजी किंवा इथिक्समध्ये इथिक्स अँड मॉरॅलिटी, ॲटिट्यूड, ॲप्टिट्यूड, इमोशनल इंटेलिजन्स, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, प्रॉबिटी इन गव्हर्नन्स, व्हॅल्यूज ऑफ सिव्हिल सर्वंट्स आणि त्याच्यावर विचारणाऱ्या सगळ्या केस स्टडीज. हा सिलेबस माझा पाठ करून ठेवलेला आहे म्हणून मी एवढं पटपट सांगतोय. कारण हे तुम्ही मेन्सला ऑप्शनल कुठला सब्जेक्ट? पॉलिटिकल सायन्स हा माझा ऑप्शनल होता. पॉलिटिकल सायन्सचे काय फायदे आहेत? मला असं वाटतं की पॉलिटिकल सायन्स हा सब्जेक्ट अभ्यासात आणि अभ्यासाव्यतिरिक्त सुद्धा कामाला येतो. त्याचं जे नेचर आहे ते ओव्हरलॅपिंग आहे. एसेमध्ये आपल्याला पॉलिटिकल सायन्सचा फायदा होतो कारण तिथं फिलॉसॉफर आपल्याला अभ्यासायचे असतात. GS 1मध्ये हिस्ट्री आहे, इंडियन नॅशनल मुवमेंट आहे, पॉलिटिकल सायन्समध्ये दिलेले आहे. GS 2मध्ये पॉलिटी आणि गव्हर्नन्स आहे,
इंटरनॅशनल रिलेशन आहे, म्हणजे पूर्ण GS2 पॉलिटिकल सायन्समधून ओव्हरलॅप आहे. GS3मध्ये प्लॅनिंग, ग्लोबलायझेशन हे प्रश्न त्यातून विचारले जातात, ग्रीन रिव्होल्युशन वगैरे ओव्हरलॅपिंग आहे. आणि इथिक्समध्ये तर पूर्ण नीतिमत्ता वगैरे ते सगळे वेस्टर्न पॉलिटिकल थिंकर, इंडियन थिंकर, त्याचा फायदा होतो. तुम्ही सगळ्या अटेम्प्टमध्ये पॉलिटिकल सायन्स पॉलिटिकल येस. बरं. मग आता मराठीकडे पण आता हल्ली एक ओढा वाढलाय मुलांचा, पण फारच कमी रेशो आहे मराठी ऑप्शनल घ्यायचा. काय रिझन आहे त्याचं? मला असं वाटतं ना की भावनिक न होता हम्म. प्रॅक्टिकली आपण निर्णय घ्यायला पाहिजे. बरोबर. UPSC दरवर्षी त्यांच्या साईटवर एक रिपोर्ट पब्लिश करतं आणि त्या रिपोर्टमध्ये सगळ्या गोष्टी मेन्शन केलेल्या असतात की कुठला सब्जेक्ट घेऊन किती मुलं पास झाले. आपण ते पाहायला पाहिजे. पहिली गोष्ट की कुठल्या सब्जेक्टचा सक्सेस रेशो सगळ्यात जास्त आहे. दुसरी गोष्ट, आपलं एज्युकेशनल बॅकग्राऊंड कसं आहे, म्हणजे आपण कुठल्या विषयातून पास झालो. एखादा इंजिनिअरिंगचा झालेला विद्यार्थी असेल आणि तो ह्युमॅनिटीचे सब्जेक्ट घेतात, बरेचसे मॅथ्सवाले ह्युमॅनिटीचे सब्जेक्ट घेतात. त्याचे दोन कारण असू शकतात, त्यांचं इन्क्लिनेशन पण आहे त्यामध्ये. मराठीमध्ये काय होतं की गायडन्स तेवढ्या लेवलचा अवेलेबल नसतो किंवा आपल्याला सोबत तयारी करणारे ग्रुप आपल्याला मिळत नाही. बरोबर. मग समजा एकच विद्यार्थी असेल, मग त्याला खूप धडपड करावी लागते. त्याची ती स्ट्रगल ऑलरेडी UPSC म्हणजे आपण एवढी मोठी रिस्क घेतोय, मग त्यामध्ये ते पास होण्याचा रेशिओ मग तुमचा फार कमी होऊन जातो. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की परीक्षा पास होईपर्यंत तुम्ही ह्या परीक्षेला फक्त परीक्षा म्हणून ट्रीट करा. मग ते पास होण्याकरता जे करावं लागते ते करा. म्हणजे आता माझे गुरु समजा प्रवीण चव्हाण सर आहेत, ते पॉलिटिकल सायन्स, हिस्ट्री किंवा मराठी लिटरेचर शिकवतात. मग मराठी लिटरेचरचा जरी अभ्यास करायचा असेल तरी मराठी लिटरेचरमध्ये खूप मार्क पडतात. आता आमचा एक मित्र आहे, त्याला 280+ मार्क पडले. पण मग मराठी लिटरेचरचा सिलेबस पहा, आपल्याला जमणार आहे का ते? कारण मराठी लिटरेचरमध्ये आपल्याला पेपर 2मध्ये 10 कादंबऱ्या, 10 काव्यसंग्रह ते वाचायचे, ते समजायचे, समजून घ्यायचे, ग्रामर करून घ्यायचे सगळं. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या. ज्यांना आवड आहे त्यांच्यासाठी काही हरकत Yes. नाही. ज्यांना आवड आहे त्यांना 100% त्यातून म्हणजे तेच करायला पाहिजे, मला असं वाटतं. बरोबर. पण उगीच कुणीतरी सांगताय म्हणून करण्यात काहीच अर्थ नाही. एसे रायटिंग कुठली केली? कुठला एसे लिहिला? ह्या वर्षी एसे आला होता, लाईफ शुड बी लिव्ड ॲज अ जर्नी नॉट ॲज अ डेस्टिनेशन. आणि दुसरा एसे होता की द बेस्ट लेसन्स ऑफ द लाईफ शुड बी लर्न फ्रॉम द बिटर एक्सपिरियन्सेस ऑफ लाईफ. म्हणजे जे कटू अनुभव येतात त्यातून आपल्याला खूप चांगले धडे मिळतात आणि आयुष्य हे प्रवासासारखं जगावं. म्हणजे हा एक एसे होता माझा. मला असं वाटतं की ते एसे मी प्रेडिक्ट केलेले होते की UPSCचा पॅटर्न लक्षात आला होता, प्रिव्हियस इयर क्वेश्चनचा पॅटर्न. म्हणजे मी विद्यार्थ्यांना ते आपला चौथा पिलर सांगायचा राहिला मगाशी. चौथा पिलर आहे की UPSCचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. तुम्ही जर मागच्या काही वर्षांपासूनचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पाहिले, प्रिलिमसाठी सुद्धा आणि मेन्ससाठी सुद्धा, महत्वाचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं जर काही असेल, टेस्ट सिरीजपेक्षा प्रिलिम्सचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स, मेन्सचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन जे UPSCने दिलेले, त्यातून प्रश्न रिपीट होतात, पॅटर्न रिपीट होतो किंवा चुकीच्या ऑप्शन्समधून दुसऱ्या वर्षी प्रश्न तयार होतात. त्याचं उदाहरण म्हणून सांगतो. 2023मध्ये एक प्रश्न आला वॅगल डान्सवर आणि त्याच्या ऑप्शनमध्ये हनी बी, व्हॅस वगैरे असे ऑप्शन होते. तर त्याचं उत्तर हनी बी होतं की एक कीटक आहे जो वॅगल डान्स करतो आणि मेसेज कन्वे करतो आपल्या ह्यामध्ये. त्याचं उत्तर हनी बी होतं. मग ऑप्शनमध्ये दुसरे जे चुकीचे ऑप्शन होते, मी त्याच्याबद्दल जास्त रिसर्च केलं की मग व्हॅस दिले. व्हॅसबद्दल असं काय आहे की UPSCने त्याला ऑप्शनमध्ये ठेवलं. UPSC ज्यावेळेस ऑप्शनमध्ये ठेवतंय म्हणजे नक्कीच ते काहीतरी महत्त्वाचं असणार आहे. मग त्याबद्दल ज्यावेळेस माहिती काढली त्यावेळेस कळालं की व्हॅस ह्या कीटकाचं अंजीर म्हणजे फिग ट्री सोबत एक सिम्बायोटिक रिलेशन आहे. म्हणजे अंजिराच्या झाडाचं, फिग ट्रीचं पॉलिनेशन हे फक्त आणि फक्त व्हॅस्प करतं, दुसरं कोणीच करत नाही. बरोबर. म्हणलं रे तर भारी आहे. आणि पाहिलं दुसऱ्या वर्षी पहिलाच प्रश्न तो होता की व्हॅस्प कुठल्या, विच ऑफ द फॉलोइंग ट्री लाईक पॉलिनेशन इज डन बाय व्हॅस्प. बरोबर. सोशल मीडियापासून कसं दूर ठेवलं किंवा सोशल मीडियाचाच फायदा करून घेतला? सोशल मीडिया दुधारी तलवार आहे, डबल एजेड स्वॉर्ड. मराठीत दुधारी तलवार म्हणतात त्याला. म्हणजे मी एक सांगतो की टेक्नॉलॉजी वाईट नाही आहे, बिलकुल नाही आहे. टेक्नॉलॉजीचा वापर आपण कसा करतो ते त्यावर डिपेंड आहे. मग सोशल मीडिया थ्रू तुम्ही क्राऊड फंडिंग करू शकता, अवेअरनेस जनरेट करू शकता आणि त्याचं व्यसनही लागू शकतं. आम्ही सोशल मीडियासाठी जी एक मी वापर केलेला आहे, मी कधी सोशल मीडियापासून लांब गेलेलो नाही, पण त्याचा एक वापर लिमिटेड असायचा. वापर केलाय तुम्ही? हा, वापर केला. मी पूर्णपणे कधीच बंद नाही केला सोशल मीडिया, पण फक्त विरंगुळा म्हणून. बरं. एक थोडा वेळ, 15-20 मिनिट किंवा थोडंसं संध्याकाळी वगैरे रिलॅक्स बसल्यानंतर. लायब्ररीमध्ये मी कधीच सोशल मीडिया ओपन नाही केला, कारण मला एवढं माहिती होतं की एकदा का ते मोबाईल ओपन केला की त्याच्यामध्ये अर्धा तास 1 तास कधी जातो ते कळत नाही. त्यात आपली चूक नाही. ते पॅटर्न अल्गोरिदमच असं सेट केलेला असतो की आपण एखादा, आता तर असं होतं की आपण विचार जरी केला तर ते मोबाईलमध्ये दिसतंय. त्यामुळं मला असं वाटतं की आपण कुठंतरी त्या जाळ्यात अडकत जातो. मग बेटर काय की त्याला थोडा वेळ बंद ठेवा, स्वतःवर थोडंसं कंट्रोल ठेवा. कारण आत्ता ठेवलेलं कंट्रोल स्वतःवर
ते पुढे जाऊन तुम्हाला खूप मोठं रिवॉर्ड देणार आहे. मग त्यानंतर त्या सोशल मीडियावर तुम्हीच झळकणार आहेत सगळे. बरोबर. तर मला असं वाटतं मग सोशल मीडियाचा वापर आपण कसा करायचा, तर बऱ्याचशा न्यूज चॅनल्स असतात, त्यांचे पेजेस असतात, ते लेटेस्ट अपडेट देतात तुम्हाला. न्यूजपेपरमध्ये दुसऱ्या दिवशी येतं, पण त्याच न्यूजपेपरचे जे काही चॅनल्स असतात, जसं टेलिग्राम आहे किंवा व्हॉट्सअप आहे, त्यावर व्हॉट्सअप आहे, तर ह्यावर तुम्हाला लेटेस्ट न्यूज मिळतात. त्या न्यूजचं तुम्ही इमिडिएटली नोट करून ठेवू शकता. किंवा PIBची साईट आहे गव्हर्नमेंटची, त्यावर बऱ्याचशा ज्या फेक न्यूजबद्दल सुद्धा माहिती दिलेली असते. किंवा मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट असेल, त्यावर त्या एन्व्हायरमेंट रिलेटेड काही गोष्टी येतात. मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सचे पेजेस असतात. म्हणजे सोशल मीडिया इज लाईक असं झालेलं आहे की काळाची गरज आहे ती. त्याचा वापर कसा करायचा हे आपण सगळ्यांनी शिकलं पाहिजे. शेवटचा प्रश्न, नवीन जे आता मुलं UPSC करतात, काही मेन्स देऊन अपयशाला असेल, अशा मुलांना काय सल्ला असेल? मला असं वाटतं की अपयश हा यशाचा फार मोठा भाग आहे. आणि जर अपयश आलं नाही तर आपल्याला यशाचा आनंद घेताच येणार नाही. अपयशी होणार हे मनात ठेवून चाला तुम्ही, म्हणजे तुम्हाला त्याची भीती राहणार नाही. आपण असं प्रवास सुरू करतो ना, आपल्याला असं वाटतं की आपण सक्सेसफुलच होणार आहेत. मग त्यामुळे ज्यावेळेस आपल्याला फेल्युअर येतं किंवा आपण त्या लिस्टमध्ये येत नाही, त्यावेळेस मग आपण ब्रेकडाऊन होतो. त्यामुळे एक मानसिक तयारी करा. 2च गोष्टी होणार आहेत त्याच्यामध्ये परीक्षा देताना, एक तर पास होऊ किंवा होणार नाही. मग पास झाल्यानंतर काय करायचं, फेल झाल्यानंतर काय करायचं, ह्याचा एक प्लॅन अगोदर रेडी पाहिजे. मग त्यासाठी मी नेहमी सांगतो की आपण, जसं मी अभ्यास करताना पार्ट टाईम काम करत करत अभ्यास केला. L&Tचा एक्सपिरियन्स पाठीशी होता. मित्राच्या छोट्या छोट्या स्टार्टअप्स होते, मी तिथं मग थोडंफार काम करायचो, वर्क फ्रॉम होम टाईप किंवा पार्ट टाईम काम करायचो. मला तिथं जायची गरज नव्हती. किंवा मग पेपर मी चेक करायचो, काम केलेलं आहे. मनोबलमध्ये मी लेक्चर घ्यायचो, फुल टाईम नंतर जॉईन केलं. मला असं वाटतं की आपण काहीतरी करत राहिलं पाहिजे. सायमल्टेनियसली मास्टर्स डिग्री कंप्लीट करा. मास्टर्स डिग्री जर आली तुमच्याकडे तर तुम्हाला प्रतिभा सेतू थ्रू पण चांगल्या काही काही अपॉर्च्युनिटीज मिळू शकतात, जर तुम्ही इंटरव्ह्यूपर्यंत पोहोचले. कारण काही पदं हे फक्त मास्टर्स डिग्रीसाठी आहेत. फॉर एक्झाम्पल UPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सांगतो मी. आत्ता काही मुलांनी, ज्यांनी माझ्या मित्रांनी इंटरव्ह्यू दिला होता पण त्यांचं फायनलिस्टमध्ये होऊ शकलं नाही, पण त्यांच्याकडे मास्टर्स डिग्री होती म्हणून त्यांना डिस्ट्रिक्ट युथ ऑफिसरची पदवी मिळाली, जे लेवल 10चा जॉब आहे, म्हणजे क्लास 1चा जॉब आहे तो. जो म्हणजे लेवल 10 म्हणजे तीच इक्वल सॅलरी असते. चांगला 1-1.5 लाख रुपये तुम्हाला पगार मिळणार त्यात. पण त्याची अट होती की तुमची मास्टर डिग्री पाहिजे. म्हणजे विचार करा, तुम्ही जर अभ्यास करता करता मुक्त विद्यापीठातून करू शकता ना मास्टर डिग्री, काहीच फरक नाही पडत. मग सायमल्टेनियसली कुठल्या तरी डिग्र्या घ्या, कुठले सर्टिफिकेट कोर्सेस तुम्ही करा, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे कोर्सेस करा, स्किल डेव्हलपमेंट तुमच्यामध्ये येऊ द्या. आणि पत्रकारितेमध्ये तुम्ही जाऊ शकता. इन केस जर समजा ह्या क्षेत्रात जर तुमचं सक्सेस नाही मिळालं, तुम्ही स्टार्टअप करू शकता किंवा तुम्ही NGOमध्ये काम करू शकता किंवा तुम्ही इतरांना मदत करण्यासाठी असं काहीतरी इनिशिएटिव्ह घेऊ शकता. जसं मनोबली हा इनिशिएटिव्ह आहे, ज्यातून तुम्ही काम करतो. ह्या परीक्षेपासून डिटॅच होऊन याची तयारी करा. आणि मी एवढं सांगतो की तुमचं स्वप्न आहे ना, ते तुम्हाला पूर्ण करायचं आहे. तुम्हाला पूर्ण अधिकार दिला आहे संविधानाने ते स्वप्न पूर्ण करण्याचा. टीका टिप्पणी करण्याकडे दुर्लक्ष करा. लोक येणार, तुम्हाला बोलणार, तुमची टांग खेचणार, त्यांना खेचू द्या. तुमचं काम पुढं चाललं आहे ते तुम्ही चालत राहा, काही फरक पडत नाही. अपयशाबद्दल विचार करू नका, यशाबद्दलही विचार करू नका. तुमचं काम म्हणजे फक्त एकच आहे, ते म्हणजे अभ्यास करणं. आणि फळाची पण चिंता करू नका. निष्काम कर्म करा. मला असं वाटतं की जो देणारा आहे तो देतो बरोबर. आणि वेळेला चॅलेंज नाही आहे. म्हणतात ना की वेळेच्या आधी कधीच काही गोष्टी तुम्हाला मिळत नाहीत. तुमची वेळ ज्यावेळेस येते त्याच वेळेस तुम्हाला ते मिळतं. नक्कीच गीतेत एक श्रीकृष्ण म्हणतात, कर्मण्येवाधिकारस्य महाफलेषु कदाचन. बापूसाहेब गायकवाड, तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. तर हे होते खऱ्याखुऱ्या आयुष्यातील हिरो बापूसाहेब गायकवाड. त्यांच्याशी बोलत असताना मला एक गोष्ट जाणवली की मी सक्सेस झालो आहे, मात्र इतर मुलांनी सुद्धा ही परीक्षा द्यावी किंवा सक्सेस विविध क्षेत्रामध्ये व्हावं यासाठी त्यांची धडपड आणि तळमळ त्यांच्या तोंडून मला पाहायला मिळाली. नक्कीच असेच बापूसाहेब गायकवाड हे महाराष्ट्राला मिळोत, देशाला मिळोत आणि त्यांच्याकडून चांगले काम घडो अशा तुम्हाला शुभेच्छा देतो आणि या पॉडकास्टमध्ये थांबतोय. धन्यवाद. थँक्यू. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.